वैवाहिक वादातून एक स्त्री घर सोडते, मानसिक तणावाखाली शांतीच्या शोधात मंदिर गाठते. रात्रीच्या वेळी मंदिरात आश्रय घेते. स्वतःला पुजारी म्हणवणारे त्या मानसिक स्थैर्य गमावलेल्या स्त्रीला आधार देण्याऐवजी तिच्या चहात भांगेच्या गोळ्या मिसळून तिला बेशुद्ध करतात. त्यानंतर तिच्यावर 3 नराधम प्रसंग करतात. तिला शुद्ध आल्यावर जेव्हा ती प्रतिकार करते तेव्हा तिचे डोळे दगडावर आदळतात, तिचे डोके दगडावर आदळतात, तिचा गळा दाबून तिची हत्या करतात आणि डोंगरावरून खाली फेकून देतात. किती भयानक आहे सर्व! काय दुःखात देवाच्या दरबारी आश्रय घेणं ही त्या भगिनीची चूक होती का? देवाच्या दरबारी सेवा देणाऱ्या पुजाऱ्यांवर विश्वास ठेवून त्यांच्या हाताचा चहा घेणं काही त्या भगिनीची चूक होती. आणि देवाच्या दारी आलेली अभागी महिलेकडे भोगवस्तू म्हणून पाहण्याचा अधिकार ह्या नराधमांना दिला कोणी? आणि मंदिराच्या पुजाऱ्यांना असं कृत्य करताना माणसाची नव्हे किमान देवाची तरी भीती का नाही वाटली? वृत्तसंकलन रफिक सय्यद.